कापूस उत्पादक शेतकऱ्याची बॅग पडवणारे दोघे जेरबंद। मोहाडी पोलीस ठाण्याची धडक कारवाई। दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास दिलीप महादू गर्दे राहणार आर्वी तालुका जिल्हा धुळे हे त्यांचे सहकारी श्री संतोष मासोडे राहणार सडगाव तालुका जिल्हा धुळे हे त्यांचे कापूस विक्रीचे 13,15,200 रुपये घेऊन त्यांच्या मोटरसायकलीने धुळ्याकडून आर्वीकडे जात असताना लडिंग टोल नाक्याजवळ रानमाडा फाट्याजवळ एका विना क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर तोंडाला मास्क बांधून आलेल्या 3 अज्ञात आरोपींनी रस्ता अडवून संतोष मासोडे यांच्या उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार केला व दुखापत करून त्यांच्या जवळील 13,15,200 रुपयाची बॅग हिसकावून पडून गेले होते। या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने एलसीबी पथक व मोहाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणला असून यात आरोपी ऋतिक उर्फ निकी अमरीक सिंग पंजाबी वय 22 राहणार कोडवलेनगर धुळे, बंटी शांताराम आहिरे राहणार मोहाडी उपनगर, रवींद्र राजेंद्र वाघ राहणार मोहाडी उपनगर व एक फरार आरोपी अशांनी सदर गुन्हा केला होता। तर या गुन्ह्यातील आरोपी ऋतिक उर्फ निकी अमरीक सिंग पंजाबी वय 22 कोडवलेनगर धुळे यास दिनांक 13/1/2025 रोजी अटक करण्यात आली होती, परंतु आरोपी बंटी शांताराम आहिरे व एक फरार होते। या गुन्ह्यातील आरोपितांनी लुटलेली रक्कम ही सर्वसामान्य शेतकऱ्याची असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांनी एक पथक तयार केले व सदर पथकातील अधिकारी अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपिताचा सुरत गुजरात भिगवण पारवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा येथे जाऊन शोध घेतला, परंतु प्रत्येक वेळी गुन्ह्यातील आरोपी हे पोलिसांना गुंगारा देत पळ काढत होते। तर आज दिनांक 13/2/2025 रोजी गुन्ह्यातील फरार आरोपी बंटी शांताराम आहिरे व रवींद्र राजेंद्र वाघ हे धुळे येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी लागलीच गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप काडे व शोध पथकातील अंमलदार यांनी सावर्डे शिवारात रेल्वे लाईनच्या जवळ सापळा रचला व त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील 7,48,185 रुपये रोख हस्तगत करण्यात आले असून सदर गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे समजते। तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, प्रशिक्षक पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, पोलीस हवालदार संदीप कदम, किरण कोटावदे, सचिन वाघ, पंकज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल मनीष सोनगिरे, मुकेश गोरे, प्रकाश जाधव, बापूजी पाटील व चालक पोलीस हवालदार शशिकांत वारके अशांनी सदरची कारवाई केली। सदरच्या या कारवाईने या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे। मोहाडी पोलीस स्टेशन येथे 9 जानेवारीला कापसाचे पैसे घेऊन फिर्यादी आणि त्याचा एक मित्र जात होता। तर ललिंग किल्ल्याच्या इथे त्यांना काही लोकांनी अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याकडचे एकूण 13,15,000 रुपये कॅश अशी त्यांनी ओरबाडून आणि रॉबरी करून नेली होती। PI मोहाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे। त्याच्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वापरलेली होती। त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 3 लोकांना अटक केलेली आहे। आज त्याच्यापैकी बंटी शांताराम अहिरे मोहाडी नगर उपनगर धुळे आणि रवींद्र राजेंद्र वाघ उपनगर धुळे या दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं आपण तब्बल 7,48,000 रुपये आपण रिकवर देखील केलेले आहे। आपण पुन्हा एकदा सगळ्यांना असं अपील करत आहोत की कोणत्याही प्रकारे कापसाचा किंवा इतर पैसा असा मोठ्या प्रमाणात कॅशने घेऊन जाऊ नये आणि त्याची जी मुवमेंट आहे ती देखील कोणाला डिस्क्लोज करू नये।